आजच्या प्रेस कॉन्फरन्सांत सगळ्यांचे स्वागत करता। आज वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे। वर्ल्ड प्रेस फ्रीडम डेच्यो तुमकां सगळ्यांक म्हज्या पत्रकार मित्र मैत्रिणींक सगळ्या जाणांक खूब खूब शुभेच्छा। आजची प्रेस सुरू करता आसतना हांव इंडियन आर्म फोर्स हांचें अभिनंदन करता, हांचो गौरव करता आनी तांकां धन्यवादूय दिता की तांच्यांनी फ्रंट लायन कोरोना वॉरियर्स हांकां थँक्स दिवपा खातीर, हांकां धन्यवाद दिवपा खातीर तांच्यांनी वेगवेगळ्या पद्दतीत तांचें स्वागत केलें, तांचें अभिनंदन केलें, तांचेर पुष्पवर्षाव केलो, थोड्यांनी आपले बँड वाजयले। पुराय देशांत इंडियन आर्म फोर्सीसच्या वतीन की ह्या पद्दतीन आमच्या सगळ्या फ्रंट वॉरियरांक धन्यवाद दिवप, कारण हे एक युद्ध सदृश्य अशाच पद्दतीचे हे दृश्य आशिल्लें तशें पळोवंक वचत जाल्यार। आनी इंडियन आर्मी जाणटा की वॉर लायक सिच्युएशन आसता त्या पद्दतीन कशा पद्दतीन वागप, आनी त्याच धर्तीचेर तांच्यांनी आमच्या आज मेडिकल आनी पॅरामेडिकल स्टाफ जो कोविड-19च्या बाबतींत काम करता फ्रंट लायन आसतना त्या सगळ्या जाणांक सॅल्यूट करपा खातीर ज्या पद्दतीन तांचेर अभिनंदनाचो वर्षाव केलो, हाज्या खातीर हांव इंडियन आर्म फोर्स हांकां खूब खूब धन्यवाद दिता। आमी लॉकडावन फेज 3 सुरू जाल्या आनी 17 मे पर्यंत लॉकडावन परत एकदा केंद्र सरकारान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन देशाक उलो मारला की तेच्यांनी फेज 3तलो लॉकडावन हो सुरू जाल्लो आसा। आनी हांव ह्या परत तिसऱ्या फेजींतल्या लॉकडावनाचें गोंय सरकारच्या वतीन हांव स्वागत करता आनी लॉकडावन थर्ड फेजूय बी सगळ्या गोंयकार समेस्त भाव भयणांनी जशें दोनूय लॉकडावन फेज 1, लॉकडावन फेज 2 ह्या बाबतींत सहकार्य केलें, लॉकडावन मेनटेन करपा खातीर ज्या पद्दतीचें सहकार्य केलें त्या बद्दल त्या सगळ्यांचे आभार मानता। आनी फुडलो लॉकडावन 3 सुद्दां अशाच पद्दतीचो आमकां सगळ्यांनी सहकार्य करचें। आयज पर्यंत म्हणजे 3 एप्रील 2020 पासून आयज पर्यंत एकूय केस आमकां परत पॉझिटिव्ह मेळूंक ना आनी पॉझिटिव्ह आशिल्ले 17 एप्रिला उपरांत सगळे पेशंट घरा गेले। केंद्र सरकारांत आमकां ग्रीन झोनांत आमची नोंदणी जाली, ही खूब बरी गजाल आसा। पुराय स्टेट आज ग्रीन झोनान आसा आनी ती मेनटेन जर दवरतले आसत जाल्यार आमकां लॉकडावन फेज 3चें त्याच पद्दतीत पालन करचें पडटलें। काही रेस्ट्रिक्शन्स म्हणजे लॉकडावन फेज सेंट्रल गायडलायन आसा ताज्या व्यतिरिक्त आमी स्टेट म्हणून म्हणजे थोडीशी आनिकूय बी लॉकडावन फेज 3 कंडिशन जी आसा ही घातल्या। ते बाबतींत हांव काही तुमकां वाचूनय दाखयता आनी ताज्या उपरांत डिटेलान तुमकां सांगलें वयतलें। एक म्हणजे 144 आमचो क्रिमिनल प्रोसिजर कोड ऑफ कंडक्ट 1973 144 कलम जे आसा हे स्टेटीत त्याच पद्दतीचे परत 17 मे पर्यंत लागू उरतलें आनी ते मेनटेन दवरपाचें हे आमी डिसिजन घेतलेलें आसा। नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा कलेक्टरान परत एकदां हाजी ऑर्डर जी आसा ही पास केल्ली आसा। हांव राज्यांत आमकां ज्यो गजाली एलाव ना त्या गजालीचेर सगळ्यांत पयलीं उलयता, कारण MHAची गायडलायन ही सगळ्यांनी आपल्या प्रेस मिडियाच्या बाबतींत, इलेक्ट्रॉनीक आनी सोशल मिडियाच्या बाबतींत तुमी सगळे जाणांनी वाचल्या, यू हॅव गॉन थ्रू डॅट। हांव कितें एलाव ना त्यो गजाली राज्यांतल्यो काही गजाली पयलीं फोकस करता। मुवमेंट ऑफ द इंडिविज्युअल म्हणजे लोक सकाळी 7 ते रातचे 7 हाज्या व्यतिरिक्त एमर्जन्सी जांकां आसा म्हणजे एमर्जन्सी फोर्सिसान आसा ताज्या व्यतिरिक्त भायर सरपाक शकचे ना। सकाळी 7 पासून रातचे 7 पर्यंतच। हाज्या व्यतिरिक्त जे एसेन्शियल सर्विसीसान आसा म्हणजे फॉर एग्जाम्पल कोण तरी खंयच्याय फार्मास्युटिकल इंडस्ट्रीन काम करता आसत किंवा कोण तरी हॉस्पिटलान काम करता आसत गव्हर्मेंटाचे किंवा प्रायवेट, जाल्यारूच तांच्यांनी भायर भोंवूंक शकता। अदरवायज 7 जाल्या उपरांत आमकां रस्त्यार कोणूच भायर दिसपाक जायना। खंयच्यो व्हेइकल्स सुद्दां 7 उपरांत ज्यो आसा पळय न्ही परमिटेबल व्हेइकल्स ज्यो आसा त्योच एलाव आसतल्यो। हाज्या व्यतिरिक्त 7च्या उपरांत पुराय राज्यांतलो मुवमेंट हो बंद आसतलो। म्हजी सगळ्यांक रिक्वेस्ट आसा की सकाळी 7 पासून सांजचे 7 हाज्या व्यतिरिक्त म्हणजे परत 12 वरां जी आसा हे आमकां रेस्ट्रिक्शन्स हे दवरपाकूच जाय, ताची नितांत गरज आसा, तें सगळ्यांनी पालन करचें। ऑल शॉप्स आनी एस्टाब्लिशमेंट एक्सेप्ट एसेन्शियल्स म्हणजे सगळीं शॉपां जी उगडी जातली म्हटल्यार एसेन्शियल शॉप्स जी आसा
हीच फक्त रातच्या 7 पासून सकाळी 7 किंवा सकाळच्या 7च्या पयलीं किंवा रातच्या 7 उपरांत चालू उरतली. उदाहरणार्थ म्हणजे आमी म्हणटा जशें की मेडिकल शॉप, फार्मासी एखाद्याची चालू उरतली किंवा सकाळी दुधाचें शॉप हें सकाळी 7 पयलीं ओपन करूं येता. ताज्या व्यतिरिक्त बाकीचीं शॉपां जी आसा ही 7च्या उपरांत आनी 7च्या पयलीं ओपन करूं नये. म्हळ्यार फार्मासी आसतली किंवा दूध शॉप आसतलें. बाकीचीं मार्केटांतलीं सगळीं शॉपां म्हणजे ग्रॉसरी आनी ही सगळीं शॉपां जी आसा ही 7 पर्यंत बंद जावपाक जाय. 7 उपरांत शॉप जी आसा ही ओपन उरपाक जायना. मार्केटांतले खंयचीच शॉप्स ही 7 उपरांत चालू उरची न्ही म्हणून सकाळी 7 पासून सांजची 7 एक्सेप्ट एसेन्शियल म्हटलेलें आसा. रेस्टॉरंट सगळीं राज्यांतलीं रेस्टॉरंट सगळीं बंद उरतलीं. विलेज पंचायतीन आसत किंवा ती शहरान म्युनिसिपल एरियेन आसत. रेस्टॉरंटां ओपन करपाक आमी परमिशन दिवंक ना. ताज्या खातीर म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की रेस्टॉरंट आनीक थोडे दीस तरी रेस्टॉरंट जी आसा ही बंद दवरची. टी शॉप आनी पान शॉप स्पेशली च्याचे गाडे आसतले, च्याची बारीक बारीक दुकानां आसतलीं किंवा पान शॉप म्हणजे जी पान मसालाची शॉप आशिल्ली जे भायर रेस्टॉरंटाच्या भायर सुद्दां जे लायताले ती बंद आसतली. जर ती फोर्सफुली कोणी चालू करपाचो प्रयत्न केलो जाल्यार पुलीस डिपार्टमेंट एक्ट जातले. मामलेदार ऑफिस, डेप्युटी कलेक्टर ऑफिस, पंचायत ऑफिस सुद्दां ह्या शॉपांचेर एक्ट जातले. ते तांकां बंद करतले आनी एकदां बंद जर जाली परत तांकां ओपन करपाक मेळची ना. म्हणून टी शॉप, पान शॉप ही सगळीं बंद दवरची. अदर फूड शॉप्स आनी धाबा, गाडा जी सगळे भायर गाडे लायताले, धाबे कोणाचे आसले किंवा बाकीची फूड एक्टिविटीची शॉप आशिल्ली ही सगळी शॉप म्हणजे थंय जे डायरेक्ट हे करून थंय खावपी जी स्टॉल्स लायताले हे सगळे स्टॉल्स बंद आसतले. स्ट्रीट फूड वेंडर्स हे बंद आसतले. राज्यांत वेगवेगळे कडेन स्ट्रीट फूड वेंडर आसा ते 17 तारखे पर्यंत तरी सद्याच्या घडीक बंद उरतले. बीच सॅक्स बंद उरतली. ताज्या उपरांत ऑल टायप्स ऑफ इटरीज जितक्या पद्दतीचे खावपाची शॉपां ती सगळी बंद उरतली. जिमनेशियम बंद उरतले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंद उरतले. ऑडिटोरियम, कम्युनिटी हॉल अशा पद्दतीच्यो मिटिंग्स घेवपी ज्यो प्लेसीस आसा ज्यो एका जाग्यार येवन मिटींग घेतात, असेंबल जातले हॉल हे सगळे बंद उरतले. बार्रां बंद उरतलीं. ओके. वायन शॉप आनी होलसेलर्स हे फक्त चालू आसतले आनी तेय बी होलसेलर्स आनी वायन शॉप हांच्यांनी म्हणजे 7च्या पयलीं बंद करपाक जाय. म्हणून म्हणटा आमी तांच्यांनी वायन बार शॉप ही 6, 6:30 पर्यंतच बंद जावपाक जाय. शार्प 7 बंद जावची ना. 6, 6:30 पर्यंत जावपाक जाय कारण ती 7 जर बंद जावपाक उरलें जाल्यार रस्त्याचेर परत मुवमेंट आसतली. म्हणून ही सगळीं शॉपां जी आसा ही 6:30 ते 6 पर्यंत बंद करपाक जाय. 7 उपरांत आपले शॉप चालू दवरतलो म्हणजे 6 उपरांत तर चालू दवरचें न्ही म्हजी रिक्वेस्ट आसा. ताज्या उपरांत सिनेमा हॉल, थिएटर्स बंद आसतले. स्विमींग पूल बंद आसतलो. कॅसिनो, रिवर क्रूज, नायट क्लब, मल्टीप्लेक्स आनी कन्जम्पशन ऑफ द लिकर इन पब्लीक प्लेसीस. कोणूच पब्लीक प्लेसीसचेर खंयसरूच लिकरूय घेवपाक शकचो ना. मल्टीप्लेक्स, नायट क्लब सगळें बंद आसतलें. स्पा आनी मसाज पार्लर हे बंद आसतलें. फक्त सलून जो आसा हो सलून चालू आसतलो. हेअर कटींग सलून हें फक्त चालू उरतलें. शॉपिंग मॉल्स बंद आसतले. एंटरटेनमेंट पार्क बंद आसतले. ऑल रिलिजियस प्लेस आनी प्लेस ऑफ वॉरशिप्स फॉर पब्लीक सगळीं देवळां परत आमी मशिदी, चर्च ह्यो सगळ्यो बंद आसतल्यो. ह्यो सगळ्यो बंद दवरपाच्यो हें म्हटलां. हाज्या व्यतिरिक्त मुवमेंट ऑफ द पर्सन 65 वर्सां वयलो मनीस घरा भायर सरचो न्ही. हो 7 ते 7 न्ही. तेणी केन्नाच सरचो न्ही. तेणी पुराय घरानूच रावचो. तसो 10 वर्साच्या सकयल्या भुरग्यांक घरा भायर भोंवपाक एलाव ना. त्या खातीर 10 वर्साच्या भुरग्याक घेवन भायर जे आसा हें सरचें न्ही कोणीच. त्या खातीर 65 वर्साचो मनीस घरा भायर सरचो न्ही. तशेंच 10 वर्साच्या सकयले भुरगे हेका घरा भायर भोंवपाक रेस्ट्रिक्शन्स आसात. सेल एंड कन्जम्पशन ऑफ द पान, गुटखा आनी तंबाखू हेज्या व्यतिरिक्त जर कोणी पान, तंबाखू, गुटखा पब्लीक प्लेसीचेर सुद्दां म्हणजे पान शॉप आमी बंद म्हटलांच पण हो सेल सुद्दां म्हणजे ग्रॉसरी आयटम किंवा ग्रॉसरीची शॉपां किंवा बाकीच्या कडेन हो जर सेल करता आसत जाल्यार तो पुराय बॅन आसा. तांची परत पान, गुटखा आनी तंबाखू सेल करपी जर दुकानां खंयची मेळ्ळी जाल्यार ती परमनंटली 17 तारखे पर्यंत आमी बंद दवरतले. परत चालू करपाक आनी परमिशन मेळची ना. त्या ती कृपा करून पान, गुटखा आनी तंबाखू जो आसा हो आपल्या खंयच्याच दुकानांच्यान कोणीच विकचो न्ही.
Hospitality services and other than those were used for housing, health, police, government officials, healthcare workers, standard person and tourists, and those are used for the quarantine facilities. फक्त आम्ही हॉस्पिटॅलिटी सर्विसीस जी क्वारंटायन फॅसिलिटीज म्हणून वापरता तीच चालू उरतली. म्हणजे एखादें हॉटेल आमी जर क्वारंटायन फॅसिलिटीज म्हणून वापरता आसत जाल्यार ते चालू उरतले. बाकीची कोणाचीच कसलीच हॉस्पिटॅलिटी सर्विसीस ही चालू उरची ना. ओके. हाज्या व्यतिरिक्त जो बाकीचे सगळे म्हणजे सेक्शन 188 इंडियन पिनल कोड जो कोण वायोलेशन करता ह्या सेक्शनाच्या सकयल ताका चार्ज केलो वयतलो. दिस इज वन. सरकारच्या ऑफिसीसच्या बद्दल म्हणजे गव्हर्मेंट ऑफिसीस आनी ऑटोनॉमस बॉडीज ज्यो सगळ्यो आसा ह्यो कंपल्सरी सगळे फाल्यांच्यान तशें स्मूथ फंक्शनींग सुरू जातलें. बट त्याच बरोबर वियरिंग ऑफ द फेस कवर आनी कंपल्सरी सगळ्या सरकारी ऑफिसांनी किंवा पब्लीक प्लेसीचेर फेस कवर आनी मास्क हो कंपल्सरी आसतलो. सोशल डिस्टन्सींग हे आनी मिनिस्ट्री ऑफ द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हांच्यांनी दिल्ले नॉर्म्स हे सगळे सांबाळून तेंच्यांनी आपली ऑफिसां चालू दवरची. फाल्यांच्यान की ट्रान्सपोर्ट जो आसा पब्लीक ट्रान्सपोर्ट हो विथ 50% ऑफ द कॅपेसिटी पब्लीक ट्रान्सपोर्ट सुरू जातलो. तांच्यांनी आपल्या कॅपेसिटीच्या म्हणजे सोशल डिस्टन्सींग सांबाळपा खातीर 50%च कॅपेसिटी आसलेले तांच्यांनी पब्लीक ट्रान्सपोर्टेशन सुरू करचो. प्रत्येक म्हणजे गव्हर्मेंट ऑफिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी ज्यो शिफ्ट चलता स्टॅगरिंग ऑफ द लंच ब्रेक आनी हाज्या खातीर प्रत्येक सगळे नॉर्म्स जे आसा हे नॉर्म्स सगळ्यांनी पाळ्ळे वयचे. ओके. आमच्या प्रत्येक कडेन गव्हर्मेंट ऑफिसांनी थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटायझेशन विथ प्रिफर केलें वयतलें. प्रत्येक कडेन सॅनिटायझींग मेकानिझम जे आसा वर्क प्लेसीचेर म्हणजे प्रत्येक कडलें थोड्या वेळान क्लिनींग करप, सॅनिटायज करप सगळ्या वर्क प्लेसीचेर. कॉमन फॅसिलिटीज, डोर हँडल्स, बाकीचे सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो आमी पयलीं नॉर्म्स जे आसा हे गव्हर्मेंट ऑफिसांनी 100% नॉर्म्स हे पाळ्ळे वयतले. यूज ऑफ आरोग्य सेतू ॲप वीच इज अ कंपल्सरी फॉर द गव्हर्मेंट स्टाफ. सगळ्या गव्हर्मेंट स्टाफांनी 100% आरोग्य सेतू जो आसा हो वापरपाक जाय. ओके. वेगवेगळी गॅदरिंग्स जी आसा ही म्हणजे 4-5 लोकां पेक्षा चड मोठ्या प्रमाणाची गॅदरिंग सुद्दां ही एवॉयड केली वयतली. ओके. ज्या गव्हर्मेंट स्टाफाक कफ, कोल्ड, फिवर जर आसत जाल्यार तांच्यांनी ऑफिसान येवचें न्ही. बट ताज्या उपरांत तांच्यांनी आपल्या गव्हर्मेंट डॉक्टरा कडल्यान मेडिकल सर्टिफिकेट ही प्रोड्यूस तांच्यांनी आपल्या हेड ऑफ द डिपार्टमेंटाक प्रोड्यूस करची पडटली. म्हणजे एखाद्याक जर खोकलो, थंडी आसत जाल्यार तांच्यांनी त्या पद्दतीन येवचें न्ही हें म्हटलां. बट त्या बरोबर त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट जी आसा ही प्रोड्यूस करची पडटली. आमी गोंयान कोणाक एंटर करपाक दिता आनी कोणाक दिना हाज्या बाबतींतूय बी आमी थोडेशे नॉर्म्स ताजी एक ऑर्डर जी आसा ही एक्चुली काडल्या. त्या बाबतींत आमी सगळे जाण आमी म्हटलां की गोंया भायर आसलेले सगळे गोंयकार हांकां आमी सगळ्या जाणांक वेलकम करता तांकां येवपा खातीर. बट एक गजाल आसा हांव तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक सांगपाक सोदतां की तांकां कंपल्सरी आमी इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायनान मिनिमम 1 किंवा 2 दीस दवरता. सपोज आनी तेय बी आमकां जाणून आयलें किंवा आमी एकदां एलाव केलें काय ते लोक डायरेक्ट पयलीं घरा वयता आनी मागीर इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायनान वयता. आमकां भंय आसा किंवा अशा पद्दतीचे लोक जर घरा वचत आनी चुकून पॉझिटीव आयलो जाल्यार गोंय राज्याक ते त्रासान उडोवंक शकता. म्हणून आमच्या प्रत्येक एंट्री पॉयंटा वयल्यान सकाळीं 8 वरांचेर, दनपारां 12 वरांचेर आनी रातच्या 8 वरांचेर ह्या 3 टायमाचेरूच जेंकां जेंकां कोणाक पर्सनल व्हेकल घेवन येवपाचें आसात किंवा तांकां गाडी हाडून सोडटा आसत 8 सकाळची, दनपारची 12, रातची 8 जेणे करून प्रत्येक आमच्या चेक पॉयंटा वयल्यान तांकां इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायनान एस्कॉर्ट करून व्हेलें वता. तांकां इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायनान दवरलें वता. तेंचो टेस्टींग स्वॉब घेतलो वता. तांकां दीसभर थंय दवरल्या उपरांत तांची टेस्ट नेगेटीव येयल्या उपरांतूच तांकां घरा धाडलें वता. आमी तांकां 14 दीस ताज्या उपरांत होम क्वॉरंटायन म्हणून तांच्या हाताचेर स्टॅम्प मारता आनी होम क्वॉरंटायन दवरता. ताज्या खातीर भायरसून येयल्ल्या आतां म्हाका दिसता गोंयकारांची रिस्पॉन्सिबिलिटी आनीक वाडली. आमी जेंकां जेंकां भायल्या राज्यांतल्यान आयल्या
त्यांच्यो जरी टेस्ट केले आसत, टेस्ट नेगेटीव येयले आसत जाल्यार फुडले 14 दीस तांच्यांनी होम क्वॉरंटायन म्हणून आपल्याच घरान आपल्या घरांतल्या लोकांक न मेळटा रावपाक जाय. आपूण सेपरेट वेगळ्या रुमान घरच्या लोकांक संपर्कांत न येता रावप हें गरजेचें आसा. कारण आमी म्हटलां की आयजूय बी म्हणजे हाजे असिम्प्टोमॅटीक पेशंट्स वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या देशांनी मेळपाक लागल्या. म्हणून तेंच्यांनी 14 दीस आपल्या घरान क्वॉरंटायन जावन रावचें, जेणे करून लोकांक जर हे लोक येयल्ले नवीन होम क्वॉरंटायन रावना जाल्यार आमकां तांकां कंपल्सरी परत इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायनान मागीर आमी पेड क्वॉरंटायनान घालतले. हांव परत सांगता, कारण तेंच्यांनी सद्या सरकाराचें आयकप गरजेचें आसा आनी परत मागीर म्हणचें न्ही की आमकां 14 दिसाचें क्वॉरंटायन पेड करचें पडलें. सरकारचें आयकचें पडटलें, सरकारच्या नॉर्म्स पालन करचें पडटलें. जर आयकना जालें जाल्यार आमकां पेड क्वॉरंटायनान घालचें पडटलें. म्हणून म्हजें म्हणणें आसा, भायरसून तुमी आयले आसत जाल्यार तुमी नॉर्म्स पालन करात, आमकां परत त्रासान उडोवं नाकात. गोंय राज्य खूब बऱ्या पद्दतीन आमी सांबाळा म्हणटा तशें, आनी एकूय पॉझिटिव्ह पेशंट येयनासतर त्या खातीर तुमच्या सगळ्या लोकांचें सहकार्य आमकां अपेक्षीत आसा. आनी अशा पद्दतीचो कोणूय जर परत भायर भोंवता आसत जाल्यार कोणूय कलेक्टर ऑफीस, पुलीस किंवा हेल्थ ऑफिसर हांकां इन्फॉर्म करपाक खंयसरूच फाटीं फुडें पळोवं नाकात. तुमी इन्फॉर्म करात, आमी चॅक करतले आनी नाजाल्यार ताका परत व्हरून इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायनान घातले वयतले. ओके, आमी प्रत्येक जाण गोंयकार येवपी हाका फ्री क्वॉरंटायन फेसिलिटीज दिता. म्हटल्यार त्या तिथे 1 दीस किंवा 2 दीस त्या क्वॉरंटायन तांच्यांनी आपलो गोवा एड्रेस प्रूफ हो प्रोड्यूस करचो पडटलो. इधर वोटींग कार्ड, आपले आय कार्ड, कितें जे आपले आधार कार्ड आपले जे आसा ते तांच्यांनी प्रोड्यूस करचें पडटलें. जर ना जाल्यार ताका पेड क्वॉरंटायनान वयचो पडटलो. गोंया भायरसून येवपी मनशाक जर तो येता आसत, गोंयकार न्हू जाल्यार ताका 2500 पर डे ही क्वॉरंटायन फेसिलिटीज पेमेंट म्हणून ताका चार्ज केलो वयतलो. नॉन गोवन जो आसा हो ताका क्वॉरंटायन फेसिलिटीज म्हणून रावचो पडटलो. बट आमी कोणायकू गोंयान एंट्री दिना. परत सांगता हांव, अनलेस एंड अंटील खंयची एखादी दुसरी ताका जर एमर्जन्सी गोंयान येवचो पडटा आसत, खंयच्याय प्रसंगा खातीर आसत, किंवा एखाद्या कंपनीक एखादो दुसरो लेबर आमी सगळ्या लेबरांक एलाव करिना. स्पेशलायज्ड वर्क आमकां गव्हर्मेंटा खातीर लागपी मनीस आसतलो, फार्मास्युटिकल कंपनी खातीर लागपी आसतलो, किंवा आनी खंयच्याय कंपनी खातीर लागपी स्पेशलायज्ड काम करपी मनीस आसत जाल्यार ताका 2500 रुपीज पर डे क्वॉरंटायन फेसिलिटीज त्यांनी पेमेंट करचो पडटलो आनी ताका क्वॉरंटायनान दवरतले. तेजी टेस्ट केली वयतली आनी ताज्या उपरांतूच ताका त्यांनी सेपरेटली ताका दवरपाची प्रोविजन सुद्दां त्या कन्सर्न कंपनी किंवा जो कोण हाडटा त्यांनी दवरचो पडटलो. त्यांनी लोकां मदीं मिक्स जावन चलचें ना. हे सगळे इतके नॉर्म्स जे आसा हे सगळे तेंच्यांनी पालन करचें पडटलें. जेका कोणाक फक्त आत्तां आपल्या गोंयान रावपाक जाय म्हणून आपूण येवपाक जाय, आमी 17 मे पर्यंत तरी कोणाकूच कामा शिवाय गोंयान रावपाक येवंक मेळचो ना. खूब जाण लोक आत्ताच्या घडीक गोंयान रावन येवपाक सोदता, बट हांव कृपा करून सगळ्या गोंयकारांकूय सांगता, अशा पद्दतीच्या लोकांक आपल्या हॉटेलान आसत, आपल्या गेस्ट हावजांनी आसत रावपाक कोणीच आफोवचें न्ही आनी तांकां आमी दवरून घेवचें ना. 17 मे पर्यंत तरी तेजी आमकां तिकी खबरदारी घेवची पडटली. शेवटी विशय उरलो लेबरांचो. आतां पर्यंत 71,000 लेबर्स हांच्यांनी रजिस्टर्ड केला वेगवेगळे ग्रामपंचायत, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर ऑफीस की आपल्याक परत वचपाक जाय म्हणून. आमी ताजेर आमचो स्पेशल ऑफिसर अपॉयंट केला मिस्टर कुणाल म्हणून, आनी ताणें हेजेर स्टडी करपाकूय सुरू केला. जाल्यार 18,000 लेबर्स हे कर्नाटकांतले आसा, 17,000 लेबर हे उत्तर प्रदेशांतले आसा, 11,000 लेबर हे बिहारांतले आसा. हाजेर आमी म्हणजे रेल्वे मिनिस्ट्री कडेन उलोवपाक सुरवात केला. तांच्यो 2 ट्रेन आतां स्टेशन आसा. आमी एकाच स्टेशना वयल्यान ही ट्रेन डायरेक्टली फ्रॉम द गोवा टू UP म्हणजे UPतलें खंयचें तरी स्टेशन आसतलें त्या स्टेशना पर्यंत सोडटले. जर तेंचे 1,000 लेबर हे एकाच ट्रेनीन एकदांच वयतले. दॅट इज अ स्पेशल ट्रेन डायरेक्टली फ्रॉम गोवा टू UP. आमी घेवपी वचपी कदाचित आसा हे आमचे अजून 2च स्टेशन जातले. गोंयान येवपी लोक जे आसा हांकां खंयच्याय एकाच स्टेशनाचेर आमी रिसीव करतले. वचपी जे आसा ताका एकाच स्टेशना वयल्यान धाडले वयतले. ताजी अरेंजमेंट आमी करता. एक फाल्यां भितर तेजी अरेंजमेंट जातली. कोणा कोणाक वचपाक जाय, खंयच्या राज्यांत केन्ना ट्रेन वयतली, खंयच्या स्टेशना वयल्यान वयतली हे आमी पब्लिकली सांगले वयतले. हाज्या व्यतिरिक्त जेंकां कोणाक वचपाक जाय तांच्यांनी डायरेक्टली कलेक्टरान ऑफिसांनी येवपाची गरज ना. आपूण ज्या पंचायत एरियेन रावता आसत जाल्यार त्या पंचायत एरियेंतल्या सेक्रेटरी किंवा मामलेदार किंवा डेप्युटी कलेक्टर ह्या ऑफिसान वयचें
आपल्याक पर्सनल गाडी घेवन वचपाचें त्या गाडयेच्या नंबराच्या सयत ताका इन्फॉर्म करचें. डेप्युटी कलेक्टर मामलेदार किंवा पंचायत सेक्रेटरी तेजें ऑनलायन परमिशन काडून ताका दितलो आनी सो दॅट तेंच्यांनी थंयच्यानूच आपली पर्सनल व्हेहिकल घेवन वचूं येता. तांकां सगळ्या जाणांक आयदर पणजे किंवा मडगांव रश करपाची गरज ना, आसा त्या जाग्या वयल्यान ते थंयच्यानूच वचूं येता. ही म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा. सगळे लेबर आतां गोंयांत इकॉनॉमिकल एक्टिविटी सुरू जाल्ल्यो आसा. रस्त्याची आसतली, सिवरेजची आसतली, कन्स्ट्रक्शनाची आसतली, मोठ्या प्रमाणांत काम, मोठ्या प्रमाणांत लेबर फोर्स गरज आसा. म्हाका दिसता अशा पद्दतीचो लेबर फोर्स जो आसा होय हांगासर गरजेचो आसा. जे आयज पर्यंत कन्स्ट्रक्शन, सिवरेज, PWDचे कॉन्ट्रॅक्ट हातूंत कामांय खूब प्रमाणांत सुरू जाल्या. जे आपले कोण कॉन्ट्रॅक्टर्स बाकीचे आसा तांच्यांनी ह्या सगळ्या जाणांक कन्विन्स करचें, कारण आमकांय ह्या लेबर फोर्साची तशी गोंयांत मोठ्या प्रमाणांत गरज आसा अशें म्हाका दिसता. सगळ्या जाणांनी ताका त्या पद्दतीन कन्विन्स करचें. ओके, बाकीच्या विशयाचेर उलयता आसतना हांवें बरेचशे सगळे विशय म्हाका दिसता कवर केल्ले आसा तुमकां सांगता आसतना. फक्त रिगार्डींग द सी फेरर्स 2 शीप आमच्या कडेन इन टच आसा. तेतूंतल्यान एक 800 सुमार सी फेरर्स येतले हाची खात्री आसा. अजून तेंच्यांनी कन्फर्मेशन दिवंक ना. ती कन्फर्मेशन दिल्या उपरांत ताजी इन्फॉर्मेशन ही बाकीची दिली वयतली. थँक्यू. तुमकां कोणाक कितें विचारपाक जाय जाल्यार विचारूं येता. लौकीक सांग. लौकीक तुका हांवें सांगलें आत्तां आमच्या कडेन रजिस्ट्रेशन जालां त्या प्रमाणे 71,000 लेबर वचपा खातीर तेंच्यांनी रजिस्ट्रेशन केलां. भितर 18,000 कर्नाटकाचे आसा, 17,000 UPचे आसा, 11,000 तुजे बिहारांतले आसा, 4,000 महाराष्ट्रांतले आसा, ताज्या उपरांत ओरिसा आसा, एक कितें तरी 5,000 अशा वेगवेगळ्या राज्यांतल्या लेबरांनी रजिस्टर्ड केलां. पण हे सगळे लेबर जर गेले जाल्यार तूं म्हणटा तशें खरें म्हणजे आमकां समस्या व्हडली क्रिएट जातली. ओके, आनी आमकां दिसता आतां आमी काम करपाक सुरू करपाक जाय. सगळ्यांनी खंय तरी मोटिवेट करपाक जाय आसा त्या लोकांक आमी जें जें काम करपाक शकता आनी जेंकां ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी आपल्याक जाय त्या लेबरांक इन्सिस्ट करून, कारण सिवरेजी सारकिले काम करपी लेबर आमच्या कडेन ना, तांकां दवरप गरजेचें आसा. मायाभूषण येस येस सांग तूं. कलेक्टर लेवलाचेर फायनलायज केलें वता. जे कोण गोंयांत येवपाक परमिशन मागता तांकां कलेक्टर परमिशन दिता. ती कोणाक परमिशन आतांच्या घडी दिवप आनी ना दिवप हे आमचे नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा कलेक्टर ठरयता. जेका सामकी गरज आसा, जेचे हांगा रिलेटीव आसा, मेडिकल एमर्जन्सी आसा, गोंयकार आसत जाल्यार डायरेक्ट मेळटा, किंवा बाकीचे कोणाक जर येवपाचें आसत जाल्यार कलेक्टर डिसायड करता. रुपेश रुपेश एकूच आयक म्हजें रुपेश एकूच मिनीट. कशें आसता सांगता तुका, डिजास्टर लायक सिच्युएशनान प्रत्येक ऑर्डर येवपाक थोडोसो उशीर लागता आनी सरकार कागदाचेर चलता म्हणटा तशें. हांवें ऑर्डर दिल्ली बट थोडीशी तांकां पेपर म्हणजे जो पर्यंत ऑर्डर मेळना पळय न्ही रे ऑन पेपर तो पर्यंत तें जाता एक एकदां. ओके, एनी हांव कोणाचे जर घेतले आसत जाल्यार आमकां परत करपाक लायता हांव. सोयरो हां हय 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 तांकां कलेक्ट करपाक लाय. सोयरो हां सांग. हय आयकोंक येता. कोण रे सोयरो? सोयरो उलय. सोयरो उलय. कोण
कोण नाही सूरज सूरज उलय आत्ताच्या घडीक डायरेक्टली स्टेट गव्हर्मेंटाक एप्रोच करूंक ना. ओके, म्हळ्यार आमी वेलकम करता अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीक, नॉट ओन्ली फ्रॉम द चायना, फ्रॉम द वेरियस पार्ट ऑफ द वर्ल्ड. कारण इंडियेंत आतांच्या घडीक इन्वेस्टमेंट करपाक खूब मोठ्या प्रमाणात इन्वेस्टर्स हे एप्रोच करता आनी तितून करून आमचें म्हणणें की त्या खातीर बरे इन्वेस्टर्स, ओके, पोल्युशन फ्री इंडस्ट्रीज ह्यो गोंयांत येवच्यो म्हणून आमचो प्रयत्न चल्ला. आमी त्या दृश्टीन वेगवेगळ्या जाणांक कॉन्टेक्ट करप बाकीचे सुरू केल्ले आसा. हे सगळ्याच्यो आमी एक्सप्लोर करपा खातीर वेगवेगळ्यो पॉसिबिलिटीज कितें आसा पळय न्ही ह्यो सुरू केल्या. मुरारी गोंयकारांचो हांगा येवपाचो एप्रोच केल्लो नंबर हो 3000+ आसा. 3000+. हय, गव्हर्मेंट ऑफिसां टोटल ओपन जातली सगळीं. कित्या खातीर जाली मरे, केली न्ही आमी केली. विलियम हय येता, वाच विलियम येता. पब्लीक ट्रान्सपोर्टाक म्हणजे तूं बसीक म्हणटा? गरज ना, तेंच्यांनी सुरू करूं येता डायरेक्टली. आपले रूट आसता त्या प्रमाणे सुरू करपाचें, सोशल डिस्टन्सींग सांबाळपाचें. किशोर 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 सांग. नवोदयाचें परमिशन आमी आयज दिता. आयज सांजचे नवोदयाक आमी परमिशन दिता. आमकां चिंता आशिल्ली त्या भुरग्यांची, म्हणुनूच आतां आमी आयजूच हांव आत्तां मिटिंगेन उलयलां. ती वांगडा ट्रॅवल तेंच्यांनी 3 दीस करचें न्हू, बट आतां तेंच्यांनी ठरयलां गोंयांतल्यान बस वतली, एका तेंच्या नवोदया सेंटराचेर रावतली, म्हणजे 1.5 दिसाचें ट्रॅवलिंग. दुसरे कडल्यान येतली, 1.5 दिसाची रावतली. एका दिसांनी भुरगो रेस्ट करचे. ते सुद्दां खंयचे हे आमी पळयता की रेड झोनान ते रावचे न्हू. ओके, त्या अनुसार आमी तांकां डिसायड केलां आनी खंयसर रावपाचें आनी कितें हें करून तांकां आज सांजचे पर्यंत नवोदयाक परमिशन मेळटलें. दे कॅन स्टार्ट टुमारो. अलिशा, 1 मिनीट. उरला बरोबर आहा तुजें. तुका उरला करता. ओके, हय अलिशा, 1 मिनीट. अलिशा, तूं फॉरेन कंट्रीजचे विचारता दिसता. ओके, तेजी SOP अजून डिक्लेअर, दोज वर इन एब्रॉड न्ही, एब्रॉड आसा तांचें म्हणटा न्ही तूं? हय, ताजी SOP जी आसा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्सा कडल्यान रोखडीच येवपाची आसा. ताज्या खातीर प्रयत्न सुरू आसा. एक थोड्या दिसांनी ती SOP येतली. महेश सांग. हय, डिक्लेअर करूं ना. ती मिटींग जावपाची आहा. मिटींग जावंक ना अजून. फाल्यां मिटींग करता. तो संदीप
ना हां तुवें रिक्षा आनी येते ओके हांव क्लॅरिफाय करता फक्त तुजो तो विशय बरोबर आहा मुद्दो तुजो रिक्षा आनी हें तें क्लॅरिफाय जावंक ना नोटीस हेतूर ओके हय तुजें रिगार्डींग रिक्षा आनी हें करता करता हांव सांगता ट्वीट करता ऑफिसां ओपन जाली सांगलें मरे एकदां हय तेंच आमी हांव सांगता थोड्या वेळान तुमकां कळयता प्रायवेट ऑफिसां म्हणजे सगळीं तशें पळोवंक वता जाल्यार मी सगळ्यांक परमिशन दिल्लें आहा कितें कोणी फायल केल्या कोणी फायल केल्या हाडलें मरे हांव पळयता PIL एजीक विचारता हांव आयज चवकशी करूंक पावूंक ना सांगलें न्ही रे तुका आनी 800 जाण आमचे 2 शीप आहा पळय न्ही दे आर इन टच ओके हय तुका इन्फॉर्मेशन कोण दिता म्हाका कळना समीर समीर हय उलय भाजयेच्या गाडया आमी भाजयेच्या गाडयांच्यान कोणूच मायग्रांट येना तुका खंयच्या जर गाडयेन येता आसत न्ही ओके जाल्यार तूं हायलायट कर आमकां दाखय ओके आमी चॅक करता लोक बेश्टे बोवाळ करीत आसता लोकांनी आमकां दाखोवचें खंयसर ते आमी चॅक करता आमी हांगा एक मनीस घेयना मरे सद्या मायाभूषण आत्ता तुजो पयलो प्रश्न जो आसा पळय न्ही तेजी डिटेल्स म्हाका रिगार्डींग तुजे सी फेरर्स डिटेल्स म्हाका आत्तां मेळूंक ना बट सांजचे पर्यंत मेळटले हांव तुका कदाचित इन्फॉर्मेशन तुमकां म्हज्या ऑफिसांतल्यान धाडटा रिगार्डींग दॅट सी फेरर्स दुसरो विशय तुवें म्हटलो की इकॉनॉमीक रिवायवल कमिटी आनी आमच्या इंडस्ट्रीज मिनिस्टरांतली तसो पळोवंक वचत जाल्यार इकॉनॉमीक रिवायवल कमिटी आनी ही दोनूय वेगवेगळ्यो कमिटी आसा दोनूय कमिटी ज्यो आसा इज वर्कींग फॉर गोवन इकॉनॉमी लौकीक सांग लौकीक तुजो आवाज क्लियर ना हे क्लियर ना तुजें कळना कितें तें कळना कोण अनिल हाँ चल हिंदी अनिल कितें आशिल्लें तुका राव हिंदींतल्यान ताजो एक 5 मिनटां हिंदींतल्यान सांगता आनी सोंपयता सगळे वांगडात एग्जामीचें सांगलें मरे फाल्यां मिटींग जातली म्हणून हय जो पर्यंत फाल्यां मिटींग जाल्या उपरांत सांगता एग्जामीचें वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे की मैं सभी प्रेस मीडिया पर्सन्स को शुभेच्छा देता हूं मैं शुभेच्छा देता हूं इंडियन आर्मी फोर्स को क्योंकि उन्होंने आज धन्यवाद देने के लिए फ्रंट लाइन कोरोना वॉरियर्स के लिए
आज जिस प्रकार से उन्होंने थैंक्स गिविंग सैल्यूट किया, हर जगह पे पुष्प का वर्षाव किया, बैंड बजा के जो अपने फ्रंट लाइन वॉरियर कोविड-19 में थे उनको धन्यवाद देने के लिए जो जो प्रोग्राम ऑर्गेनाइज किया, इसलिए मैं इंडियन आर्म फोर्स का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। गोवा में जो थर्ड लॉकडाउन स्टार्ट हुआ है, वापस से गोवा ग्रीन जोन में आया है और थर्ड लॉकडाउन स्टार्ट होने के बाद भी हम 17 मई तक ये लॉकडाउन जिस तरह से सेंट्रल गाइडलाइन दिया है उसी तरह से अच्छी तरह से इस लॉकडाउन का पालन होगा। मैं गोवा सरकार की तरफ से गोवा के सभी लोगों की तरफ से थर्ड लॉकडाउन का भी स्वागत करता हूं और सभी लोगों से मेरी विनती है कि थर्ड लॉकडाउन में भी इसी तरह से थर्ड लॉकडाउन जो 2 लॉकडाउन में सहकार्य किया, आगे भी सभी लोगों का सहकार्य इसी तरह से रहे। मैं गोवा में क्या क्या एक्टिविटी चालू रहेगी और क्या क्या बंद रहेगी इसके ऊपर थोड़ा सा फोकस करता हूँ। द मोमेंट ऑफ द इंडिविजुअल फॉर द ऑल द नॉन एसेंशियल एक्टिविटी बिटवीन द 7 AM to 7 PM। गोवा के लोग सभी सिर्फ 7 बजे, सुबह 7 बजे से शाम को 7 बजे तक ही बाहर घूम सकते हैं, इसके बाद में बाहर घूम नहीं सकते हैं। गोवा में सभी एक्सेप्ट एसेंशियल शॉप्स, बाकी सभी शॉप 7 बजे से पहले बंद रहेंगे। गोवा में रेस्टोरेंट, टी शॉप, पान शॉप, अदर फूड जॉइंट, ढाबाज, गाडास, स्ट्रीट फूड वेंडर्स, बीच शेक्स, ऑल अदर ईटरीज, स्पा, मसाज पार्लर्स, जिम्नेशियम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम, कम्युनिटी हॉल, बार, सिनेमा हॉल, थिएटर, स्विमिंग पूल, कैसीनो, रिवर क्रूज, नाइट क्लब, मल्टीप्लेक्स, कंजम्पशन ऑफ द लीकर प्लेसेस, ये सब कुछ बैन रहेगा। ये चालू करने के लिए परमिशन नहीं दिया है। शॉपिंग मॉल्स, एंटरटेनमेंट पार्क्स, ऑल रिलीजियस प्लेसेस ऑफ वॉरशिप्स, ओके, ये सभी गोवा स्टेट में बंद रहेंगे। 65 साल के ऊपर और 10 साल के नीचे बच्चों के लिए और एजेड पर्सन के लिए बाहर घूमना स्ट्रिक्टली मना है। ओके, द सेल ऑफ एंड कंजम्पशन ऑफ पान, गुटखा एंड तंबाकू इन पब्लिक प्लेसेस टोटली बैन है। हॉस्पिटलिटी इंडस्ट्रीज में ओनली जहाँ पे क्वारंटाइन फैसिलिटीज़ है वहीं पे होटल्स या उनकी रेस्टोरेंट उतनी सिर्फ चालू रहेगी, बाकी सब कुछ बैन रहेगा। गोवा में 144 सेक्शन विल कंटिन्यू। गोवा के ऑफिस के गवर्नमेंट ऑफिस के बारे में कहते हुए 100% गवर्नमेंट ऑफिस चालू रहेगी। जो कोई लोग यानी क्वारंटाइन या कोविड-19 के ड्यूटी पे हैं उनकी ड्यूटी वहीं पे लगी रहेगी, बाकी लोग ऑफिस में आएंगे। देयर इज एन वेयरिंग ऑफ फेस कवर, मास्क इज कंपलसरी। सैनिटाइजेशन के हेल्थ के नॉर्म्स सभी, सोशल डिस्टेंसिंग, हैंड वॉश, सैनिटाइज, बाकी सभी नॉर्म्स कंपलसरी रहेंगे सभी गवर्नमेंट ऑफिस में। बाकी फ्रीक्वेंटली सैनिटाइजेशन ऑफ द एंटायर वर्क प्लेस, कॉमन फैसिलिटीज एट ऑल पॉइंट, ओके, डोर, हैंडल्स, ये सभी जगह के बार बार यानी क्लीनिंग, सैनिटाइजेशन करना चालू रहेगा। यूज ऑफ आरोग्य सेतु ऐप विच इज अ कंपल्सरी फॉर द गवर्नमेंट स्टाफ। पब्लिक ट्रांसपोर्टेशन फैसिलिटीज चालू रहेगी बाय मेंटेनिंग द सोशल डिस्टेंसिंग विच इज एन 50% ऑफ द कैपेसिटी। जिसको कोई साइन सिम्टम्स लाइक कफ, कोल्ड, फीवर है वो लोग ऑफिस में न आ जाए, बाद में उनकी गवर्नमेंट डॉक्टर की तरफ से अपनी सर्टिफिकेट प्रोड्यूस करे। दिस इज़ फॉर द गवर्नमेंट स्टाफ के जो लोग गोवा में आना चाहते हैं, जो गोवन हैं उनको वेलकम करते हैं, जो खुद यहाँ के रेजिडेंट हैं उन सभी लोगों को गोवा के ऑटो एंट्री पॉइंट पे वो आ सकते हैं, लेकिन उनको हम डायरेक्टली 1 दिन के लिए क्वारंटाइन सेंटर में रख रहे हैं, कंपलसरी उनके टेस्ट कर रहे हैं और बाद में उनको 14 दिन के लिए होम क्वारंटाइन कर रहे हैं। लेकिन आते वक्त भी सुबह 8 बजे, दोपहर में 12 बजे और रात को 8 बजे आ जाए, यानी कि हम उनको एस्कॉर्ट करके क्वारंटाइन सेंटर में ले जा सके। उनको एस्कॉर्ट करके ले जा रहे हैं इसीलिए, नहीं तो वो वापस बीच में घर पे जा रहे हैं। उनको हम क्वारंटाइन सेंटर में रख रहे हैं, उनके टेस्टिंग स्वैब निकाल रहे हैं, उनके टेस्ट नेगेटिव आने के बाद ही उनको 14 दिन के लिए घर पे रहना पड़ेगा। सभी लोगों के लिए जो गोवन हैं उनके लिए इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन फैसिलिटीज़ फ्री हैं। बाकी जो लोग बाहर के हैं उनके लिए 2500 इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन फैसिलिटीज़ पे करनी पड़ेगी, लेकिन
हम हर किसी को गोवा में आने के लिए परमिट नहीं कर रहे हैं, एक्सेप्ट जिनके इमरजेंसी यहाँ पे ज़रूरत है, यानी कि कौन से इंडस्ट्रियल के लिए, गवर्नमेंट काम के लिए, तो ही उनको हम परमिट कर रहे हैं। अनलेस एंड अनटिल दे शुड टेक द परमिशन फ्रॉम द कलेक्टर इन एडवांस, तो ही उनको परमिट कर रहे हैं, बाकी लोगों को हम परमिट नहीं कर रहे हैं। रिगार्डिंग द लेबर, हम लेबर के बारे में कहते वक्त आज तक 71,000 लेबर रजिस्टर्ड किए हैं, उन जिनको जाना चाहते हैं। 18,000 फ्रॉम कर्नाटका, 17,000 फ्रॉम यूपी, 11,000 फ्रॉम बिहार, इस तरह से लेबर ने रजिस्टर्ड किया है। हम कोऑर्डिनेट कर रहे हैं रेलवे मंत्रालय से। 2 ट्रेन अभी भी यहाँ पे स्टैंडर्ड है कि यानी कि दोनों में से एक ट्रेन तो पहले यूपी के लिए निकलेगी, दूसरी ट्रेन बिहार के लिए निकलेंगी। तो ये ट्रेन गोवा के एक ही स्टेशन से ये ट्रेन स्टार्ट होने वाली है। एक ही बार हम उनको एक ही ट्रेन में बिठा के उस राज्य में भेज देने वाले हैं। वी आर वेटिंग फॉर द परमिशन ऑफ द रेलवे मिनिस्ट्री। उनकी जैसे ही परमिशन आएगी, इस तरह से हम एक एक को एक बाद में वहीं पे छोड़ देंगे। इसीलिए लगता है मुझे, मैं फिर से एक बार जो 3rd लॉकडाउन गोवा सरकार की तरफ से स्वागत करता हूं, और जिस तरह से गोवा में कोविड-19 के बारे में हम कंट्रोल किया है, वही कंट्रोल हम बना रहे, वही मैं बता रहा हूं कि जब सभी लोगों का सहकार्य अच्छी तरह से हमें सहकार्य करे, ये मुझे लगता है। ओके, धन्यवाद। आपकी बात सही है कि आप जो बोल रहे हैं कि ये लोग जाने के बाद यहाँ के लेबर की स्कैरसिटी तो रहेगी, क्योंकि कंस्ट्रक्शन लेबर, बाकी गवर्नमेंट के जितने सारे बाहर के लेबर ही यहाँ ज़्यादा करके यानी जो कंस्ट्रक्शन एक्टिविटी, सीवरेज एक्टिविटी, इस तरह से इसमें काम करते हैं। जो कॉन्ट्रैक्टर को हम कह रहे हैं कि कॉन्ट्रैक्टर ने इनिशिएटिव लेके इस लोगों को, यहाँ पे इकोनॉमिकल एक्टिविटी स्टार्ट हो गई है, लोगों ने रहना चाहिए, ऐसा मुझे लग रहा है। गोवा इज़ वेरी मच सेफ। ओके, तो फिर वो रहे, ऐसा मुझे लग रहा है। अभी एक क्लैरिफाई चाहिए कि सर अभी कल से 2 व्हीलर 4 व्हीलर स्टार्ट हुआ, तो उसमें कितना लोग बाइक से ट्रैवल कर सकते? उसमें क्लैरिफिकेशन में भी आज शाम तक मैं वो रिगार्डिंग रिक्शा, टैक्सी और ये 2 व्हीलर और 4 व्हीलर, इसके बारे में शाम तक क्लैरिफिकेशन मैं आप लोगों को भेज देता हूँ। हो गया विलियम, किती आले विलियम? परत दितार विलियम तो गेलो केंजिल सोपाना तुझे मुरारी सांग मुरारी बेगीन 71,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलां वचपाचें 71,000 आनी तेंच्यांनी कोणीच परमिशन घेवपाक कलेक्टर ऑफिसान पणजी आनी मडगांव येवपाचें ना। तांच्यांनी आपल्या पंचायतीन वचून सेक्रेटरीक सांगचें, मामलेदाराक सांगचें, तेच तांकां ऑनलायन परमिशन काडून दितले। जालें? थँक्यू.